Today start. Okay, a next point. You know, A identified the period, group, blocks of the given the element. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या झालेल्या लेक्चरमध्ये आपण हा पार्ट स्टडी केला होता. ॲक्च्युली पिरियड कसा पाहायचा, ग्रुप कसा पाहायचा, ब्लॉक कसा पाहायचा, यामध्ये मी 1-2 मिनिट याचंही रिपिटेशन करून घेत आहे. Look here, all of you. The first point, period. You know, period. This is the principal quantum number of valence cell corresponding to period element. You know me here, principal quantum number 1, 2, 2, and 3. Valence cell. Everybody here, valence cell. You know here 3. Yes. Principal quantum number means n is equal to 3. n is equal to 3. Okay. This is the, A identify everybody a 3 group here. Sorry, 3 period. Period, the principal quantum number is the valence cell corresponding to period of the elements. Given example, sodium. Sodium electronic configuration 1s2, 2s2, 2p6, 3s1. Here a principal quantum number means n is equal to 3, therefore period also 3. Period also 3. Okay? Yes. Second, the block. Block here, everybody, the last electron enters into that subcell. This is also block. Last, everybody here, a last electron enters in last electron here. Given the example here, okay, last minimum, lowest, okay, a principal quantum number 3, last. Subcell D means D block elements, only exception being the helium. मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट टाइम की आपणाला हे सर्वची सर्व एक्झाम्पल मी स्टेप बाय स्टेप घेणार आहे आणि मी आज तो घेऊन सुद्धा आलेलो आहे. पहिला आपण पिरियड पाहिलं, सेकंड ब्लॉक पाहिलं आणि थर्ड आपण पाहतोय पहा ग्रुप. जर एस ब्लॉक असेल तर सिंपल आहे की नंबर ऑफ ग्रुप इज इक्वल टू नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. जेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तो त्यांचा ग्रुप असेल. पी ब्लॉकमध्ये आपणाला डिटरमाइन करायचं असेल तर एसचे 2 इलेक्ट्रॉन, डीचे 10 इलेक्ट्रॉन आणि 1 मिनिट पहा, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ पी सबसेल. पी सबसेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतील त्याची बेरीज करा, आपल्याला पी ब्लॉक मिळेल. जर डी ब्लॉक जर डिटरमाइन करायचं असेल तर किती सिंपल आहे, एस ब्लॉकचे 2 इलेक्ट्रॉन आणि नंबर ऑफ n-1d इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ एव्हरीबडी डायरेक्टली नंबर ऑफ डी इलेक्ट्रॉन्स. कारण हे पाहिलंय आपण, लास्ट टाइम पाहिलंय, पण तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवण्यासाठी ही घेऊन आलेलो आहे. तर मला सांगा, आपणाला फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला दाखवायचं आहे मला इथं. हां, पहिलं एक्झाम्पल आहे. या ठिकाणी मी तुम्हाला एक्झाम्पल देतो मॅग्नेशियम. कुठलं एक्झाम्पल देणार आहे मी तुम्हाला? मॅग्नेशियम. बरोबर आहे. हा पहा, मॅग्नेशियम ॲटॉमिक नंबर 12. पहा ॲटॉमिक नंबर किती आहे? 12. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हियर 1s2, हियर 2s2, नेक्स्ट 2p6, नेक्स्ट इज द 3s2, 12. आता सगळ्यात महत्त्वाचं काय बोला? फर्स्ट ब्लॉक. दिस सबसेल, here 3s subcell in which, okay, a last electron enters in s subcell. What is this? This is the s block element. S block elements.
Look here, simple. A block, everybody here, yes, block. Why? Last electron enters in S subcell. You know period here, period depending upon the principal quantum number. You know principal quantum number here, only 3. The principal quantum number, valence shell, this correspond to period. Everybody 3 period. 3 period. मला सांगा या ठिकाणी आपल्याला हा कुठल्या ब्लॉकमधला एस ब्लॉकमधला आहे. हा कुठल्या ब्लॉकमधला आहे? एस ब्लॉकमध्ये. एस ब्लॉकमध्ये आपण काय ठरवलं? एस ब्लॉकमध्ये एक मिनिट पहा, ग्रुप काढत असताना जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन व्हॅलन्स सेलमध्ये असतील, किती आहे तिथं? किती आहे? 2. तेवढा त्यांचा तो ग्रुप असेल. तेवढा त्यांचा तो ग्रुप असेल. कुणासाठी? कुणासाठी लागू आहे हे? फक्त एस ब्लॉकसाठी. म्हणजे ए नंबर ऑफ ग्रुप इज इक्वल टू नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. You know here 2, hence it is belong to the group 2. In case of magnesium, okay, magnesium are placed in S block element. In the period belong the period in the third, and last belong to the group, everybody group 2. मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तुम्हाला जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी घेऊ शकतो, फक्त मला तुम्ही काय करा, डायरेक्ट माझ्या वैयक्तिक नंबरवर आपण कॉल करा. वैयक्तिक नंबरवर आपण कॉल करा आणि तुम्हाला कुठली गोष्ट समजली आहे किंवा नाही समजलेली आहे हे सुद्धा मला कॉन्टॅक्ट करा. आणि सर्वांनी हे यूट्यूब चॅनेल आहे हे सबस्क्राईब करा. पहिलं काम करा सगळ्यांनी. मी पाहणार आहे कुणी सबस्क्राईब केलेलं आहे का नाही, मी पाहणार आहे. हे सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही हे लेक्चर कोणत्याही वेळेस पाहू शकता. समजा तुम्हाला पाठीमागे 3 नंबरचं लेक्चर नाही समजलेलं, 4 नंबरचं लेक्चर नाही समजलं, तुम्हाला डायरेक्ट कॉल करू शकता. सर हे लेक्चर आहे, मी पुन्हा तुम्हाला समजून देऊ शकतो. ओके, यस. पहा, नेक्स्ट या ठिकाणी आपणाला दुसरा इलेमेंट घेऊन आलेलो आहे. तो इलेमेंट आहे एरिडी व्हॅनॅडियम्स. मग आपल्याला कुठं 21 स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक हे आपल्याला सहजासहजी यायला पाहिजे. सहजासहजी यायला पाहिजे. हां, मग मला सांगा सर्वांनी, हा व्हॅनॅडियम आहे. ॲटॉमिक नंबर व्हॅनॅडियमचा काय आहे? 23. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, ओके, 2s2, नेक्स्ट 2p6, नेक्स्ट 3s2, नेक्स्ट 3p6, 3p6, नेक्स्ट 3d3, नेक्स्ट 4s2, 4s2. आपण काय करणार आहेत? फर्स्ट एक मिनिट पहा, आपण मला सांगा काय रिमूव्ह करणार आहात? आपण काय रिमूव्ह करणार आहात? या ठिकाणी आपण जे रिमूव्ह करणार मला सांगा. या ठिकाणी 4s2 आलं होतं. ओके, आपण रिमूव्ह काय करणार आहे? या ठिकाणी पहा की ब्लॉक पाहतोय आपण. द सबसेल, मला सांगा सगळ्यात स्मॉलेस्ट प्रिन्सिपल क्वांटम नंबर कोण आहे? 3 आहे. सॉरी, याच्यामध्ये लास्टला येणाऱ्या ह्याच्यामध्ये 3 आहे. स्मॉलेस्ट कोण आहे? 1 आहे. आपण इथं काय पाहिलं? तुम्ही बोलणार सर लार्जेस्ट आहे का? नाही. आपल्याला 4s2 दिलेला आहे, पण एनर्जी जर पाहिली आपण या दोघाची 3D आणि 4sची, या दोघांपैकी 3Dची जास्त आहे. म्हणून आपल्याला व्हॅलन्स कुणाला घ्यावा लागेल? तर 3ला घ्यावं लागेल. कुणाला घ्यावं लागेल? 3ला घ्यावं. तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये ते पाहिलेलं आहे. मला सांगा ब्लॉकमध्ये एक मिनिट पहा, आपले ब्लॉक कोण आहेत? S, P, D आणि F. म्हणजे मला सांगा या ठिकाणी आपल्याला जर आपण सबसेल डिफरन्सिंग इलेक्ट्रॉन इंटर्स इन SPDF मध्ये आपण पाहतो, ते कशामध्ये आहे? डी ब्लॉक. कशामध्ये? डी ब्लॉक. कशामध्ये? डी ब्लॉक. आता पुढे बोला. पिरियड काढत असताना प्रिन्सिपल क्वांटम नंबर, मला सांगा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपण या ठिकाणी किती पाहिला? पहा नेक्स्ट इथं तुम्हाला देतो, मी दाखवतो. ऐका, इथं आपल्याला दिलेला आहे
ओके, दिलं आहे? यस, 1 मिनिट. हा इथं दिलेला आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपणाला या फॉर्ममध्ये दिलेला आहे. ओके, यस. ब्लॉक कसा काढला तुम्ही? ब्लॉक काढलेला आहे. लास्ट इलेक्ट्रॉन इंटर्स इन डी सबसेट. ओके, व्हॉट इज दिस? डी ब्लॉक एलिमेंट्स. प्रिन्सिपल क्वांटम नंबर फॅलन सेल बद्दल बोला. मग त्यामध्ये n इज इक्वल टू व्हॅल्यू एव्हरीबडी n इज इक्वल टू 4 आहे. n इज इक्वल टू 4 आहे. म्हणजे आपणाला या ठिकाणी काय येणार आहे? यामध्ये आपणाला पिरियड येणार आहे 4. फोर्थ पिरियड काय येणार आहे? 4th पिरियड. आपल्याला इतक्या सिंपलमध्ये दिलेला आहे. आपण ग्रुप काढू. तुम्हाला कळालं डी मध्ये असेल तर आपल्याला सिंपल माहिती आहे. बोला, डी मध्ये असेल तर आपण काय करतोय? 2 प्लस डीचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आले? 3. म्हणजे किती आले? 5. बिलॉंग टू दी ग्रुप 5. मला सांगा, फर्स्ट काय पाहिला तुम्ही? ब्लॉक. लास्ट इलेक्ट्रॉन इंटर इन डी सबसेल डी ब्लॉक. प्रिन्सिपल क्वांटम नंबर हायेस्ट नंबर घ्या. हायेस्ट किती आला? 4. ग्रुप इन केस ऑफ डी ऑर्बिटल डी 2 प्लस valence electron of D. Valence electron of D. How many here? How many? Okay, this is the 5. Means belong to the 5. Belong to the 5. Correct? Yes. पण आपण भरपूर एक्झाम्पल घेणार. एखादं एक्झाम्पल डिफिकल्टी वाटलं तर नेक्स्ट एक्झाम्पल पाहतोय मी. करेक्ट? यस. लुक हिअर. आता या ठिकाणी आपल्याला SBI अँटी मनी atomic number 51. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑल ऑफ यू पहा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेला आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेला आहे. 1s2. रिपीट. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 3d10, 4s2, 4p6, 4d10, 5s2, 5p3. मला सांगा, लास्ट इलेक्ट्रॉन एव्हरीबडी, लास्ट इलेक्ट्रॉन इंटर्स इन पी सबसेल. यू नो पी. बोला, आपल्याला कशामध्ये असेल? या फॉर्ममध्ये बोला. पी सबसेल. इथं दिले पी सबसेल. ओके, पी सबसेल. करेक्ट? यस. म्हणून आपल्याला ओळखा ब्लॉक काय असेल. या फॉर्ममध्ये ब्लॉक काय असेल? ब्लॉक असेल पी ब्लॉक एलिमेंट्स. कुठला असेल? पी ब्लॉक एलिमेंट्स. मला सांगा, नेक्स्ट आपल्याला यामध्ये जे पाहतोय कुठं एस बी मध्ये पहा. जर एस बी मध्ये आपण पाहत असाल तर राहिलेलं आपल्याला यायला पाहिजे. तुम्हाला काय आहे सर? यामध्ये तुम्हाला जो दिलेला आहे, काय दिलेला आहे? एस बी मध्ये पहा. आपल्याला पुढं काय काढायचं आहे? पुढं जी काढायचं, नेक्स्ट जी काढायचं आहे, सांगा बरं. पिरियड काढायचं आहे. नेक्स्ट काय काढायचं आहे? पिरियड काढायचं आहे. आपल्याला 51 मध्ये पहा. आपण काय सांगितलं? 51. ओके. अँटी मनी तुमच्या लक्षात येऊ द्या. तुम्हाला कळाला पी ब्लॉक एलिमेंट कळाला. पण आपल्याला नेक्स्ट काय? पिरियड कसं काढणार आहे आपण? पिरियड प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. बोला, प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती आला? 5. मग पिरियड कुठला आला? 5. यू नो पिरियड. ओके, पिरियड किती आला आपल्याला? या ठिकाणी जो पिरियड येणार आहे तो पिरियड आहे 5 पिरियड. आता नेक्स्ट आहे ग्रुप. आपण ग्रुप कसं काढणार आहात? 1 मिनिट पहा. या ठिकाणी ग्रुप आपण काढतोय. ग्रुप बोला. 2 प्लस 10 प्लस व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ पी सबसेल. म्हणजे आपणाला हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप किती असणार आहे? बोला. ग्रुप हा 15th असणार आहे. हा ग्रुप हा 15th असणार आहे. काय असणार आहे? 15th. फार सोपं आहे. आपल्याला काय शोधायचे, काय डिटरमाइन करायचं आहे? बोला. ब्लॉक, पिरियड आणि ग्रुप.
मी नेक्स्टसुद्धा एक्झाम्पल आपणासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बोला फेनॅडियम्स. काय फेनॅडियम क्लिअर? हां, फेनॅडियमचं माझ्या मते तुम्हाला या ठिकाणी हे झालं आहे. ओके, वन मिनिट झालं आहे. एक मिनिट आपल्याकडून रिपीट होतं इथं. तुम्हाला दिलं इथं, पहा इथं आहे. बोला पिरियड. द प्रिन्सिपल क्वांटम नंबर 5s2 5p3 मीन्स 5. दिस करस्पॉन्ड टू 5th पिरियड. यू नो ग्रुप. ओके बोला ग्रुप. 2 + 10 + नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन द पी सबसेल म्हणजे 15 या ठिकाणी दिलेला आहे. ही प्रॉब्लेम आपण आत्ताच सॉल्व केलेला आहे. मला सांगा नेक्स्ट आपण जरा मोठे एक्झाम्पल घेऊ. रेडॉनबद्दल बोलू. किती आला 86. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एकदा बोलू आपण. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 4p6 5d10 4f14 5s2 5p6 5d10 6s2 6p6. तुम्ही म्हणणार सर समजत नाही सर हे. अहो समोर दिले नाही तर समोर समजायचा प्रश्न काय आहे? तुम्हाला लास्ट टाईम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही दुसऱ्या चॅप्टरमध्ये स्टडी करून इथं आलेला आहात. मी तरीसुद्धा बोललो की काय असेल तर मला इंडिव्हिज्युअल नंबरवर तो कॉन्टॅक्ट करा. ओके, मला सांगा सगळ्यात महत्त्वाचं आहे ब्लॉक. मला सांगा लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन p subcell. What is this p block elements? The cell 6p in which the differentiating electron enters correspond to a p block. Correspond to p block. Everybody, period. The principal quantum number of valence cell. प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ व्हॅलन्स सेल कोण आहे बोला बरं. यामध्ये काय आहे? सोपं आहे. ते म्हणणार कसं काय? पहा 6p2 6s2 म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर कुठला चालू आहे? 6. म्हणजे याचा अर्थ पिरियडसुद्धा आपला काय असला पाहिजे? 6 पिरियड असला पाहिजे. आणि लास्ट आहे ग्रुप. यू नो ग्रुप हा कुठला आहे? पी असेल तर बोला 2 + 10 + व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ पी सबसेल. म्हणजे काय आलं आपल्याला बोला? 2 + 10 + किती इलेक्ट्रॉन आहेत बोला? इलेक्ट्रॉन आहेत 6. म्हणजे किती येणार आहे? = 18. म्हणजे काय झालं हे? 18th ग्रुप एलिमेंट. 18th ग्रुप एलिमेंट तुम्हाला माहिती कोण आहे? रेडॉन. रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. नोबेल गॅस एलिमेंट आहे. नोबेल गॅस एलिमेंट. ओके यस. मी काही एक्झाम्पल अजून तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. यस. तुम्हाला जरी अवघड वाटली तरी सोपी एक्झाम्पल मी आणलो आहे. सोडियम मला सांगा बरं ॲटॉमिक नंबर 11 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बोला 1s2 2s2 2p6 3s1. मग पहा मला सांगा ब्लॉक किती येणार आहे आपला? ब्लॉक हा एस ब्लॉक येणार. का? कारण लास्ट इलेक्ट्रॉन एसमध्ये आहे. पिरियड किती आहे? डिपेंडिंग अपॉन प्रिन्सिपल क्वांटम नंबर. किती आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर या ठिकाणी? 3. म्हणून हा 3rd पिरियड आहे. आणि ग्रुप आहे हा एस असल्यामुळं जेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील तेवढेच त्याचा ग्रुप असेल. कोणामध्ये? एसमध्ये. मग बोला नंबर ऑफ ग्रुप = नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन = 1. म्हणजे काय? बिलॉंग टू दी ग्रुप फर्स्ट. ओके यस. मी यापेक्षा अजून सोपी एक्झाम्पल तुमच्यासमोर ठेवलेली आहेत. ते एक्झाम्पल आहे क्लोरीन. मला सांगा क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 17. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17. ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन 17. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 ओके 2s2 2p6 3s2 3p5. करेक्ट यस. मग मला सांगा ब्लॉकचा विचार करू आपण. ब्लॉक द सबसेल 3p
corresponding last electron enters in p subcell group. Everybody, block is a p block. Period. Principal quantum number 3 means period actually correspond to third period. In case of group, next point group, okay, what is this p? P means 2 plus 10 plus valence electron of the p subcell. किती येणार? 2 plus 10 plus 3p5 means 5 is equal to everybody 17. Correct? Group is a 17. Chlorine, everybody, block, p block, period, third period, group 17 group, halogen family. पहा, या फॉर्ममध्ये इथं तुम्हाला कुठलाही काही प्रॉब्लेम नाही आहे. मला सांगा, मी जे एक्झाम्पल आपणाला आणून या ठिकाणी दिलेली आहेत, काही एक्झाम्पल अवघड नाहीत. सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत. कुठेही काही प्रॉब्लेम नाही. जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, मी काही रिपीट तुम्हाला माहिती दिली. ओके, पिरियड कसा डिटरमाइन करायचा, ब्लॉक कसा डिटरमाइन करायचा, ग्रुप कसा डिटरमाइन करायचा. हां, काही प्रॉब्लेम असेल तर माझ्या नंबरवर डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि माझी विनंती आहे, आत्तापर्यंत झालेला जेवढे मी पिरियडिक टेबल 1, पिरियडिक टेबल 2, पिरियडिक टेबल 3 असं पाठवत आलेलो आहे. आज पिरियडिक टेबल 4सुद्धा पाठवतो आहे तुम्हाला. नोट्स आहेत तशा छापील नोट्स तुम्ही नोट्सबुकमध्ये लिहून काढा. मग मी तुम्हाला लक्षात ठेवा, काही होमवर्क देईल, ते होमवर्कसुद्धा तुम्ही आपल्या नोट्सबुकमध्ये लिहायचे आहेत. ओके, आपण इथंच थांबू. थँक्यू ऑल ऑफ यू. ओके.